आपल्यासोबत आमदार भरत गोगावले आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. सर, पंतप्रधान मोदींचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय, महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या, काय सांगाल? हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे. जी आजची कामं आहेत, जी 8 कामं आहेत, ती पण ऐतिहासिक कामं आहेत. आणि त्या कामाच्या संदर्भात आज जी महिलांना जी काही सबलीकरण ताकद द्यायची आहे त्याची घोषणा मला वाटतं आज मोदी साहेब करतील. आणि त्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने महिला मंडळींना बोलवण्यात आलेल्या आहेत. आणि हा कार्यक्रम थोडासा फार आगळा वेगळा होतोय. आपण पाहता इथलं वातावरण आता रोड शोनी थोड्या वेळामध्ये अर्ध्या तासामध्ये मला वाटतं मोदी साहेब पोहोचतील. अटल सेतू जो आहे तो तिसऱ्या मुंबईला कनेक्ट करणार आहे, त्याचं सुद्धा आज उद्घाटन होत आहे. 3 मुंबई एकत्र होणार आहे, कसं पाहताय? चांगली बाब आहे ना. या आम्हाला कोकण वासियांना उरण, पनवेल, कर्जत, खालापूर या सगळ्यांसाठी आम्हाला फार समाधानकारक ही बाब आहे. कारण जवळजवळ इकडून पनवेल, खारघर, वाशी, कोकण भवन, नवी मुंबई, नंतर मग खाडीपूल, चेंबूर आणि असं होत जायला लागायचं. 1-1.5 तास जायचा कधी कधी. म्हणजे आम्हाला थोड्या वेळात जातोय, आम्हाला समाधान. एक शेवटचा प्रश्न आहे, तंबू पाहायला मिळतोय. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी जी घटना घडली होती त्याची पूर्णपणे इकडे काळजी घेण्यात आलेली आहे, मात्र उकाड्यापासून सुटका झालेली नाहीये. तुम्ही सुद्धा पाहतात, काय कसं पाहताय याकडे? काय नाही, आता एवढा मोठा कार्यक्रम करायचा आहे, मग एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आता एवढी तरी व्यवस्था झालेली आहे. म्हणजे जे खरं जे ऊन होतं त्यापासून बचाव झालेला आहे. बाकी जे बाबा आहेत थोड्या मोठ्या त्रुटी राहतील, पण मला वाटतं तशी सगळी व्यवस्था झाली. एक शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राला काय मिळेल आजच्या पंतप्रधान मोदी या ठिकाणी आल्यानंतर? अरे आता एवढं मोठं 8 योजनांचं उद्घाटन होत आहे आणि त्यानंतर जे मागतील ते द्यायला तयार आहेत. त्यामुळे काय काळजी करायचं कारण नाही. तर आपण या ठिकाणी पाहिलं की भरत गोगावले सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो, या ठिकाणी सभा सुद्धा त्यांची पार पडणार आहे. मात्र आपण पाहतोय की अनेक घोषणांचे उद्घाटन जे आहे ते, अनेक घोषणा जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते या ठिकाणी करणार आहेत. दरम्यान या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही MyMahanagar.com लॉग इन करा.